अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसर आता जगात नव्या गोष्टीसाठी ओळखला जाणार आहे। खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा संरक्षण कारखाना हा शिर्डीत होतोय। या कारखान्यामुळे परिसरात कोणते बदल होणार आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत निबे ग्रुपच्या माध्यमातून शिर्डीत उभारण्यात येणारा शिर्डी डिफेन्स क्लस्टर हा भारतातील खासगी क्षेत्रातील एक महत्त्वाचा संरक्षण उत्पादक प्रकल्प ठरणार आहे। शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत। या प्रकल्पामुळे जिल्हा हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असून यामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे। या कारखान्याची प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता असणार आहे। तर खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वात मोठी क्षमता असणारी फॅक्टरी मानली जाणार आहे। संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे। हा प्रकल्प अवघ्या 1 वर्षात उभारण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया व मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे। शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत। यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुट्टे भाग, संचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत। या प्रकल्पांसाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्थापित असून यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण देखील झालेली आहे। या माध्यमातून सुमारे 2000 नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 600 एकर जागेवर भव्य दारुगोळा निर्मिती संकुल देखील उभारण्यात येत आहे। आता या संकुलात TNT, RDX, HMX सारख्या विविध स्फोटक व प्रणोदक तयार करण्याचे कारखाने उभारले जात असून त्यासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक आहे। दरवर्षी 20,000 टन TNT उत्पादनाची क्षमता येथे निर्माण होणार असून सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी क्षमता ठरणार आहे। TNT व RDX निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून त्याचे उद्घाटन व सादरीकरण लवकरच होणार आहे। शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांचे स्फोटक भरण्याचे महत्त्वाचे काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहेत। सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 4 ते 5 हजार तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार आहे। शिर्डी येथे धार्मिक स्थळ असल्याने प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रामध्ये उभारण्यात आला आहे। औद्योगिक वसाहतींमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर देखील सुरू करण्यात येत असून त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। MIDC कडूनही 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। राहता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर MIDC परिसरात करण्यात आले असून भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमिनी अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे। या उद्घाटनाच्या निमित्तानं 23 व 24 मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे। देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या 100हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत। प्रमुख उत्पादने येथे प्रगत शेल फ्रीजिंग म्हणजे तोफगोळे, बॉम्ब शेल्स, रॉकेट लॉन्चर, मानव विरहित विमानं आणि एरोस्पेस सिस्टीमची निर्मिती केली जाणार आहे। या प्रकल्पाची क्षमता वर्षाला तब्बल 5 लाख तोफगोळे बनवण्याची आहे। उत्पादित साहित्यांपैकी जवळपास 70% साहित्याची निर्यात ही आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाईल। गुंतवणूक आणि रोजगार या प्रकल्पात सुमारे सुरुवातीला 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे। या संकुलामुळे परिसरातील जवळपास 2 ते 3 हजार स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका।